हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची घोषणा. सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल. सात दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा देशाची माफी मागा. मतचोरीच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना आव्हान, तर निवडणूक आयोग घाबरल्याचा काँग्रेसचा आरोप. माझ्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकूरांकडे शपथपत्र का मागत नाही? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर खडा सवाल. दोन 2014च्या निकालानंतर सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी करण्याची शरद पवारांची तयारी होती. प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट. ठाकरे बंधूंची युती झालेल्या बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीला अवघे 24 तास शिल्लक असताना मोठा ट्विस्ट. निवडणुकीत अपहार झाल्याचा भाजपचा आरोप. 21 संचालकांना चौकशीसाठी नोटीस. कृषी मंत्री दत्ता भरणेंना खात्याचा भार सोसवेना. क्रीडा खातंच बरं असल्याचं वक्तव्य. वादाच्या शक्यतेनं भरणेंकडून तात्काळ सारवासारव. बेचाळीस वर्षांच्या लढ्याला अखेर यश. कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन. सातारा, सांगली, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील प्रलंबित खटले सर्किट बेंचमध्ये चालवले जाणार. कोकणात पावसाचा धुमशान. अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचे. मराठवाडा, विदर्भासह कोकणात पावसाचं थैमान. शेतांची तळी झाल्यानं शेतकरी हवालदिल. ओला दुष्काळ जाहीर करण्याची वाढती मागणी.